2019च्या निवडणुकीवेळी मनसेकडून शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न करण्यात आले होते, मात्र तेव्हा उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि हाच कटू अनुभव लक्षात घेऊन मनसेकडून कोणतीही घाई न करण्याची भूमिका घेतल्याची माहिती आहे। तर या संदर्भात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। खरं तर या सगळ्याची सुरुवात सन्माननीय राजसाहेबांनी केली होती आणि साहेब म्हटले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत आणि त्या दृष्टीने आम्ही जे काय म्हटलं तसा आमचा विचार देखील आहे। परंतु मागचे जे काही आमचे अनुभव आहेत ते थोडेसे घातक आहेत। आमचं तोंड त्यावेळेला दुधाने भाजलं होतं, त्यामुळे आम्ही ताक देखील फुकून पिणार आहोत। महाराष्ट्राच्या मनात जे काय आहे, मराठी माणसाच्या मनात जे काय आहे ते योग्य वेळी सन्माननीय राजसाहेब त्याला सकारात्मक भूमिका देतीलच। परंतु आता आम्ही जुने अनुभव पाहता थोडंसं दबक्या पावलाने जायच्या तयारीत आहोत। मला वाटतं पहिलं पाऊल सन्माननीय राजसाहेब म्हटले ना की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कधी एकत्र यायला तयार आहोत। मला वाटतं साहेबांनी मागच्या भाषणात म्हटलं होतं त्यांच्या।